Good afternoon, students. In the last lecture we have seen second type of muscle fiber, that is cardiac muscle tissues. Now today the third muscle tissue is skeletal muscle tissue, or also known as striated muscle fibers. Okay, now what is a skeletal muscle tissue? Skeletal muscle tissue is a form of a striated muscle tissue which is under the control of voluntary activity. Okay, last time we have seen that skeletal muscles and smooth muscles are involuntary in action. That means they are not under the control of brain. Okay, but here the skeletal muscles are voluntary, under the voluntary control. Okay, that means these are under the control of brain. We can order the skeletal muscles to active or to stop the activation. Therefore it is known as voluntary control. म्हणजेच काय की कार्डियक मसल आणि स्मूथ मसल्स जे आपण अगोदर पाहिलेले आहेत ते इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे ते आपल्या ब्रेनच्या कंट्रोलमध्ये नाहीत, त्यांची ॲक्टिव्हिटी ब्रेनच्या कंट्रोलमध्ये नसते. पण स्केलेटल मसल्स कसे आहेत, ते ब्रेनच्या कंट्रोलमध्ये आहेत. म्हणजेच काय, हे स्केलेटल मसल्सला आपण वर्किंग करायला किंवा वर्किंग स्टॉप करायला म्हणजे ॲक्टिवेट आणि डिॲक्टिवेट दोन्हीचा कंट्रोल करू शकतो, म्हणून त्यांना काय म्हटलेले आहेत, व्हॉलंटरी कंट्रोल. ओके, नाउ दीज स्ट्रायटेड मसल्स आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, स्केलेटल स्ट्रायटेड मसल्स अँड विसेरल स्ट्रायटेड मसल्स. दोन प्रकारचे स्ट्रायटेड मसल्स आहेत, स्केलेटल स्ट्रायटेड मसल्स आणि विसेरल स्ट्रायटेड मसल्स. पण आपल्याला फक्त हा एकच स्टडीसाठी आहे. ओके, therefore we are going to see only skeletal striated muscles. Okay, now why these are known as skeletal muscles? Okay, skeletal muscles are attached to the bones. Okay, म्हणून त्यांना स्केलेटल मसल्स असं म्हणतात. हे मसल्स कुठे आहेत, कुठे अटॅच्ड आहेत, तर बोन्सला अटॅच्ड आहेत, म्हणून त्याला आपण स्केलेटल मसल्सला म्हणतो. ओके, कार्डियक मसल्स कुठे अटॅच्ड होते, कार्डियक मसल्स हे हार्टला अटॅच होते, म्हणून त्याला आपण कार्डियक म्हटलेलं आहे. हार्टला कार्डियमसुद्धा असं म्हणतात. ओके, म्हणून त्याला कार्डियक मसल्स म्हटलेले आहेत. स्मूथ मसल्स हे विसेरल ऑर्गन्सला अटॅच्ड आहेत. ओके, इथं बोन्सला जे मसल्स अटॅच्ड आहेत त्यांना स्केलेटल मसल्स असं म्हणतात. ओके, skeletal muscles are attached to the bones and are responsible for the movement of the skeleton. म्हणजे त्यांचा वर्क काय आहे, त्यांचा फंक्शन काय आहे की ते these are responsible for the movement of skeletal. skeletal म्हणजे बोन्स. ओके, म्हणजे बोन्सच्या मुवमेंटसाठी हे स्केलेटल मसल्स मदत करतात. ओके, visceral muscles are restricted to the soft tissues, for example tongue, pharynx and upper part of the esophagus. ओके, दोन टाईप स्ट्रायटेड मसल्स हे दोन टाईपचे आहेत सांगितलेले आहेत, स्केलेटल स्ट्रायटेड मसल्स आणि विसेरल स्ट्रायटेड मसल्स. स्केलेटल मसल्स हे कुठे अटॅच्ड आहेत, तर बोन्सला. तर विसेरल कुठे अटॅच्ड आहेत, टंग, फॅरिंग्स आणि अप्पर पार्ट ऑफ द इसोफॅगस. हे काय आहेत, सॉफ्ट टिश्यूज आहेत. ओके, आणि हे फक्त ह्याच ऑर्गन्समध्ये सापडतात, हे ते दुसरीकडे कुठेही सापडत नाहीत. ओके, नाउ ईच मसल इज स्ट्रेट, इलॉंगेटेड, अनब्रांच्ड सिलेंड्रिकल फायबर. ओके, मग स्केलेटल मसल कसा आहे, स्ट्रेट आहे, इलॉंगेटेड आहे, लांब आहे, अनब्रांच्ड आहे म्हणजे ब्रांचेस नाही आहेत, सिलेंड्रिकल आहे म्हणजे ओव्हल शेपमध्ये असे आहेत. ओके, फायबर्स. इट्स लेंथ मे बी अप टू 4 सेंटीमीटर. इथं मी सेंटीमीटर म्हटलेले आहेत. कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स हे मायक्रोमीटरमध्ये होते, पण स्केलेटल मसल्स कसे आहेत, सेंटीमीटर. मग त्यांची लेंथ किती आहे, अप टू 4 सेंटीमीटर. ओके, each muscle cell consists of thin outer limiting membrane known as sarcolemma. Now what is sarcolemma? स्मूथ मसल्सला तुम्हाला सांगितलेलं आहे की जे मसल्सचा आउटर लेयर आहे त्याला
सार्कोलेमा असं म्हटलं जातं. ओके, मसलचा जो आउटर लेयर आहे त्याला सार्कोलेमा असं म्हटलं जातं. काय आहे की ईच मसल सेल कन्सिस्ट ऑफ थिन आउटर लिमिटिंग मेम्ब्रेन इज नोन ॲज सार्कोलेमा. ओके, द सार्कोलेमा इन्क्लोजेस सायटोप्लाझम नोन ॲज सार्कोप्लाझम. ओके, आता हा सार्कोलेमा कशाचा कवरिंग आहे तर सायटोप्लाझमचा. आता हा मसल टिश्यू असल्यामुळे यालाच आपण काय म्हटलेलं आहे सार्कोप्लाझम. याला सायटोप्लाझम असं न म्हणता काय म्हटलेलं आहे सार्कोप्लाझम असं म्हटलेलं आहे. ओके, सार्कोलेमा इज एन्क्लोजेस सायटोप्लाझम नोन ॲज सार्कोप्लाझम. ओके, a single muscle cell may contain hundreds of nuclei. That means it is multinucleated. ओके, स्मूथ मसल्स आणि कार्डियक मसल्स कसे आहेत युनिन्युक्लिएटेड आहेत, सेंट्रली लोकेटेड आहेत. म्हणजेच काय की त्यांच्या सेलमध्ये एकच सिंगल न्यूक्लियस आहे आणि तोही कसा आहे सेंट्रली लोकेटेड आहे. पण ह्या स्केलेटल मसल्समध्ये कसं आहे इट कंटेन्स hundreds of nuclei, therefore it is known as multinucleated and arranged peripheral in position. That means it is not located or the nuclei is not located in the center but in the peripheral region of the cell. Okay, the structural and functional subunits of the muscle fiber is myofibrils. Okay, now what is myofibrils? Last time I told you myofibrils are the protein filaments made up of actin and myosin proteins. ओके, त्यालाच आपण मायोफायब्रिल्स असं म्हटलेलं आहे. स्केलेटल मसल्सचा हा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. कोण मायोफायब्रिल्स. ओके, नाउ दीज मायोफायब्रिल्स आर लार्जर इन नंबर. ओके, टाईटली पॅक्ड इन पॅरलल बंडल्स. म्हणजे कसे आहेत अगदी एकाला एक पॅरलल असे टाईटली पॅक्ड आहेत एकमेकांना. ते पॅरललमध्ये आहेत. एक आपण पॅरलल लाईन्स म्हणतो ना असे, त्याप्रमाणे हे पॅरलली अरेंज्ड आहेत, एकमेकांना टाईट पॅक्ड आहेत. ओके, नाउ मायोफायब्रिल्स आर कंपोज्ड ऑफ बंडल्स ऑफ मायोफिलामेंट्स. मग ह्याला काय म्हटलेले आहे एक हा काय आहे मायोफिलामेंट. ह्या सगळ्यांचा एक बंडल म्हणजे मायोफायब्रिल. ओके, मायोफायब्रिल्स आर कंपोज्ड ऑफ bundles of myofilaments. Okay, and these filaments are polymers of myosin and actin. As I told you, the myofibril or myofilament is made up of myosin and actin. Okay, now they are the actual contractile elements of striated muscles. कौन है the myofibrils or the actin and myosin are the actual contractile elements of striated muscles or the skeletal striated muscles. म्हणजे आपण ज्यावेळेस हात पाय जवळ घेणे म्हणतो किंवा आपण वाकतो, हे सगळं कशामुळे होतं तर हे ॲक्टिन आणि मायोसिन फिलॅमेंट्स जे त्यालाच आपण फायब्रिल्स असं म्हणतो, त्याच्यामुळेच आपण कॉन्ट्रॅक्टाईल एलिमेंट्स असं म्हटलं जातं. ओके, now see the diagram of skeletal striated muscle. Now the cell is longer in length up to किती सांगितलेलं आहे 4 सेंटीमीटर लॉंग आहेत. ओके, these are unbranched, सिंगल आहे. जसं स्मूथ मसल्स कसे आहेत ओव्हल शेपमध्ये सिंगल आहेत. ओके, आणि कार्डियक कसा आहे रफली रेक्टँग्युलर. ओके, these are the smooth muscles and these are cardiac muscles. Okay, and in that striations are present and these striations are nothing but the myofibrils. Okay, this is the smooth muscle and these are the cardiac muscles. In this the nucleus is centrally placed or single nucleated centrally placed. Here in cardiac muscles also the nucleus is single in each cell and it is centrally placed. Okay, but in
skeletal muscles, the cell is single, unbranched, cylindrical, okay, and there are many nucleus are present which are peripherally located. ओके, कुठलाही न्यूक्लियस हा सेंट्रली प्लेस्ड दाखवलेला नाही, सेंट्रली पोझिशन नाही आहे, सेंट्रल इन पोझिशन नाही आहे, बरोबर आहे, बट ते एकदम कडेला आहे, पेरिफेरीला आहे. ओके, इन बिटवीन दीज हे जे पर्पल लाईन्स दाखवले गेले, दीज आर दी मायोफायब्रिल्स. ओके, दीज आर नथिंग बट दी मायोफायब्रिल्स. आणि ह्या मायोफायब्रिल्समुळेच डार्क आणि लाईट बँड्स हे तयार झालेले आहेत. ओके, नाउ द आउटर मोस्ट थिन लेयर इज नोन ॲज सार्कोलेमा इन विच न्यूक्लियस इज प्रेझेंट विच इज पेरिफेरली प्लेस्ड. ओके, तर हे जे पर्पल कलर लायनिंग्स आहेत हे काय आहेत, मायोफायब्रिल्स आहेत, आणि ह्या मायोफायब्रिल्समुळे डार्क बँड तयार झालेला आहे. आणि जिथं मायोफायब्रिल्स नाही आहे तिथं आपण त्याला काय म्हटलेलं आहे की लाईट बँड. आणि जे पिंक कलरमध्ये आहेत इट इज द कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, अँड दीज मसल्स आर अटॅच्ड टू बोन्स. ओके, दीज आर अटॅच्ड टू द बोन्स, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे की स्केलेटल स्ट्रायटेड मसल. स्ट्रायशन्स म्हणजे हे जे लाईट आणि डार्क बँड्स आहेत त्याला स्ट्रायशन्स असं म्हटलेलं आहे. ओके, स्ट्रायशन्स और स्ट्रायटेड स्ट्रिप्स लाईक आहेत म्हणून त्यालाच आपण काय म्हणू, स्ट्रिप्स. ओके, हे लाईट आणि डार्क बँड काय आहेत, एक डार्क बँड आहे, एक लाईट बँड, डार्क लाईट हे काय आहेत, स्ट्रायशन्स आहेत किंवा आपण त्याला स्ट्रिप्स म्हणू सोप्या शब्दात. ओके, म्हणून त्याला काय म्हटलेले आहेत, हा बोन्सला अटॅच्ड असल्यामुळे स्केलेटल स्ट्रिप्स आहेत म्हणून स्ट्रायटेड मसल्स. इथं लक्षात ना. द फंक्शन ऑफ skeletal striated muscles. The first function is these muscles have the power of contracting rapidly and strongly. बरोबर आहे. आपण समजा हात जवळ घेतला, बेंड केलं तर एल्बोमधून बेंड होतो, बरोबर, हाताच्या कोपऱ्यापासून किंवा मनगट आपण थोडंसं बेंड करू शकतो. मग हे बेंड करून लगेच आपण स्ट्रेट करतो, पण आपल्याला थांबायचं म्हटलंसुद्धा काही वेळ आपण थांबू शकतो. म्हणजेच काय आहे की दीज मसल्स हॅव द पॉवर ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस आपण हात जवळ घेतो किंवा वाकवतो त्यावेळेस काय होतात, हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात रॅपिडली, एकदम फास्टली आणि स्ट्रॉंगली. ओके, द स्ट्रायटेड मसल्स वर्क इन पेअर्स. ओके, फ्लेक्झर मसल्स कॉजिंग बेंडिंग ॲट द जॉईंट्स अँड एक्सटेन्सर मसल्स कॉजिंग स्ट्रेटनिंग. ओके, स्ट्रायटेड मसल्समध्ये सुद्धा दोन प्रकारचे मसल्स आहेत, फ्लेक्झर मसल्स आणि एक्सटेन्सर मसल्स. फ्लेक्झर मसल्स काय करतात, बेंडिंग ॲट जॉईंट्स, म्हणजे एल्बो असेल, शोल्डर असेल, रिस्ट असेल, नी असेल, ओके, अँकल असेल, म्हणजे आपल्या बॉडीचे जिथे जिथे जॉईंट्स आहेत तिथे फ्लेक्झर मसल्स आहेत. आणि ह्यांचं काम काय आहे, यांचं फंक्शन काय आहे, बेंडिंग ॲट द जॉईंट्स. ओके, जॉईंट्स हे बेंडिंग करायचं काम कोण करतं, फ्लेक्झर मसल्स. अँड एक्सटेन्सर मसल्स विच आर ऑल्सो प्रेझेंट असोसिएटेड विथ फ्लेक्झर मसल्स कॉझिंग स्ट्रेटनिंग. ज्यावेळेस आपण बेंड करतो त्यावेळेस परत स्ट्रेट पण करतो, हात जवळ घेणे, पाय जवळ घेणे, लांब करणे, हे जे वर्किंग आहे ते कशामुळे होतात, फ्लेक्झर मसल्स आणि एक्सटेन्सर मसल्स. जवळ घ्यायला फ्लेक्झर मसल्स मदत करतात आणि लांब करायला एक्सटेन्सर मसल्स मदत करतात. ओके, these are the function of skeletal striated muscles. Okay, now next point is ultra structure of striated muscle. आपण जो स्केलेटल मसल बघितलेला आहे, लाईट आणि डार्क बँड, बरोबर आहे. स्केलेटल मसलला स्ट्रायटेड स्केलेटल मसल्स म्हटलेले आहेत, पेरिफेरली लोकेटेड न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. हे डार्क आणि लाईट बँड तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, परत एकदा मी स्ट्रक्चर दाखवते तुम्हाला.
हा एक सेल, ओके, हा एक सेल आपण अल्ट्रास्ट्रक्चरसाठी ओके एनलार्ज करून दाखवते. ओके, वी विल सी द सिंगल लेयर. ओके, सार्कोलेमा इज द आउटरमोस्ट लेयर, न्यूक्लियस इज पेरिफेरली प्लेस्ड, डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट. हेच आपण एनलार्ज करून पाहूया. ओके, ना दिस इज द अल्ट्रा स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली हे लाईट आणि डार्क बँड्स असे दिसतात. ओके, दीज आर अल्टरनेट इन पोझिशन. ओके, आता पर्पल कलरमध्ये जे दाखवलेले आहे ते डार्क बँड आहेत. ओके, आणि डार्क बँडच्या मध्ये जे व्हाईट आहे त्याला लाईट बँड असं म्हटलेलं आहे. ओके, द डार्क बँड शोन इन पर्पल कलर अँड द लाईट बँड indicates the whitish color. Okay, in between purple color a light smaller or thinner light band is also present, which is known as H line or Hinsen line. ओके, म्हणजे पर्पल कलर म्हणजे जो डार्क बँड आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक लाईट रेष आहे अशी, बरोबर, इथे दाखवले जाते. त्यालाच काय म्हटलेले आहे, एच लाईन ऑर हिन्सेन लाईन, त्यालाच लाईट लाईन असं सुद्धा म्हटलं जातं. तर इथे सुद्धा डार्क बँड दाखवलं आहे, इथं पण डार्क बँड, म्हणजेच काय की हा मसल फायबर पुढे कंटिन्यू आहे लाईट अँड डार्कमध्ये. हा लाईट बँड इथं संपला आहे, त्यानंतर इथे डार्क सुरू होणार, त्यानंतर मग परत कंटिन्यू लाईट डार्क. ओके, इन द सेंटर रेड लाईन दाखवली आहे, बरोबर आहे. हे काय आहे की हा जो सार्कोमियर आहे म्हणजे लाईट बँडच्या सेंटरपासून, ओके, एका लाईट बँडच्या सेंटरपासून दुसऱ्या लाईट बँडच्या सेंटरपर्यंत हा जो पोर्शन आहे त्याला सार्कोमियर असं म्हटलेलं आहे. ओके, इथे हे मी हे दाखवलेलं आहे, हा एक आणि हा दुसरा, तसंच हा इकडे नंतर कंटिन्यू होईल. ओके, हा सुद्धा इकडे कंटिन्यू होईल. त्याला काही म्हटलेले आहे, डिस्टन्स बिटवीन टू झेड लाईन इज सार्कोमियर. ना व्हॉट इज झेड लाईन, जो सेंटर आहे लाईट बँडचे जे सेंटर आहे त्याला काय म्हटलेले आहे, झेड लाईन. ओके, हे जे रेड कलरमध्ये लाईन दाखवलेले आहे त्याला काय म्हटलेले आहे, झेड लाईन. आणि दोन लाईन झेड लाईनच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सार्कोमियर. ओके, हेच इथं दाखवलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन टू झेड लाईन इज सार्कोमियर अँड इट इज द युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण मसल कॉन्ट्रॅक्ट होणार म्हणजे काय होतं की हा जो पोर्शन आहे हा पूर्ण जवळ येतो असा. ओके, म्हणजे लाईट बँडच्या निम्म्यातून हा इकडे जवळ येणार आणि ह्या लाईट बँडच्या सेंटरपासून हा इकडे जवळ होणार. ओके, हा रिमेनिंग हा इकडे जाणार, इथला हा रिमेनिंग आहे तो इकडे जाणार, असा कॉन्ट्रॅक्ट होणार, बरोबर आहे. येतं लक्षात, म्हणजे हा पोर्शन आहे तो इकडे जाणार, मग हा पोर्शन आहे तो इकडे जाणार. मग त्याच्यामुळे काय होते की ह्याची लेंथ काय होते, ही कमी होते, मग त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन. ओके, हे आपलं अल्ट्रा स्ट्रक्चर आले लक्षात. बरं, तर नेक्स्ट इज द लाईट बँड. हा लाईट बँडलाच म्हणजे हा पूर्ण जो डार्क बँडमधला पोर्शन आहे हे झेड लाईन्स पकडून इन्क्लुडिंग झेड लाईन्स, हां, त्यालाच काय म्हटलेलं आहे, आय बँडसुद्धा असं म्हटलं जातं. ओके, द लाईट बँड इज ऑल्सो नोन ॲज आय बँड. मग हा एक आय बँड, हा एक आय बँड, हा एक आय बँड, हा कंटिन्यू आहे. ओके, अप टू द लेंथ ऑफ दिस मसल फायबर. ओके, and what is this eye band? Eye band is nothing but the isotropic band. म्हणून त्याला आय बँड म्हटलेलं आहे. मग आयसोट्रॉपिक म्हणजे काय आहे की द लाईट कॅन पास थ्रू दिस पोर्शन. म्हणजे ज्यावेळेस प्रकाश पडतो त्यावेळेस या लाईट बँडमधून लाईट पास ऑन होतो, म्हणून त्याला लाईट बँड म्हटलेलं आहे और आय बँड असं म्हटलेलं आहे. ओके, ऑल्सो द डार्क बँड इज ऑल्सो नोन ॲज ए बँड. इथं लक्षात, लाईट बँडला काय म्हटलेलं आहे, आय बँड, तर डार्क बँडला काय म्हटलेले आहे, ए बँड. ओके, वाय इट इज कॉल्ड एज आय बँड, बिकॉज लाईट कॅन पास थ्रू इट, म्हणून हा
isotrophic band. And in these dark band or A band, light cannot pass through it. हा डार्क पोर्शन आहे त्याच्यामुळे लाईट ह्याच्यातून पास होत नाही. मग त्याला काय म्हटलेले आहे? ॲन आयसोट्रॉफिक. ए इंडिकेट्स ॲन आयसोट्रॉफिक. आय म्हणजे आयसोट्रॉफिकमधला आय. ओके. ए इंडिकेट्स ॲन आयसोट्रॉफिक बँड. ओके. दॅट मीन्स लाईट कॅनॉट पास थ्रू इट. The distance between two Z line is called as sarcomere. It is the unit of contraction. मी सांगितलेलं आहे इथपासून तो इथपर्यंत हा जो पोर्शन आहे त्याला सार्कोमियर म्हटलेला आहे. हा एक झेड लाईन आहे, हा एक झेड लाईन आहे, हा एक झेड लाईन आहे. म्हणजे इथपासून ते इथपर्यंत एक सार्कोमियर, परत इथून ते इथपर्यंत दुसरा सार्कोमियर. ओके. इज द युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके. In the dark band or A band, Hensen's line is present. बरोबर आहे. इथं सांगितलेलं आहे डार्क बँडच्या मध्ये सुद्धा एक लाईट बँड आहे, त्यालाच आपण एच लाईन ऑर हेन्सेन्स लाईन असं म्हटलेलं आहे. ओके. झेड लाईन इज द बॉर्डर लाईन ऑफ सार्कोमियर. झेड लाईन इज द बॉर्डर लाईन ऑफ सार्कोमियर. ओके. इट इज द स्ट्रक्चर ऑफ or the ultrastructure of striated muscle fiber. Okay. Here we completed our unit muscle.